एक महत्त्वाची बातमी आहे। चांदिवली प्रभाग क्रमांक 161 मध्ये ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते। जवळपास 6 टर्मपासून या 161 क्रमांकामधून शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलाय। पोषक परिस्थिती असताना सुद्धा बाहेरील उमेदवाराला आयात करून उमेदवारी दिली आहे, त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे। मागील वेळी MIM मधून निवडणूक लढवलेल्या सय्यद इम्रान नबी यांना काल प्रवेश देण्यात आलेला आहे। तात्काळ AB फॉर्म देण्यात आल्याने ही नाराजी पाहायला मिळते। देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। देवेंद्र, असा निर्णय का घेण्यात आला असावा? जर चांदिवलीमध्ये शिवसेनेचा गड म्हणून त्याला ओळखले जातं, तरी आयात उमेदवार यंदा का दिला गेलाय? वैष्णवी, आपण बघतोय की AB फॉर्म भरण्यासाठी अवघा काही वेळ राहिलेला आहे आणि काल रात्री उशिरा मातोश्रीवरती AB फॉर्मचं वाटप करण्यात आलं। त्यातून आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार चांदिवली प्रभाग क्रमांक 161 मध्ये इम्रान नबी यांना उमेदवारी अर्ज जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे। यामुळे स्थानिक जे शिवसैनिक आहेत चांदिवली प्रभाग क्रमांक 161 मधील त्यांनी उघड पद्धतीची नाराजी व्यक्त केलेली आहे। सगळ्यांना अपेक्षा होती की पक्षातीलच एखाद्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी मिळू शकेल, मात्र बाहेरील उमेदवार आयात केल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड स्वरूपाची नाराजी पाहायला मिळते। त्याच्या पद्धतीच्या सोशल मीडियावरती देखील पोस्ट आता सध्या व्हायरल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तर देवेंद्र, आपण पाहतोय सय्यद नबी यांना आता इथे उमेदवारी देण्यात आली आहे म्हणून नाराजी आहे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। तर एकंदरीतच सय्यद इम्रान नबी यांना काल प्रवेश दिला गेलाय। आधी त्यांनी MIM मधून निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर आता त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश दिला गेलाय आणि लगेच त्यांना AB फॉर्म सुद्धा देण्यात आला। म्हणून आता स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसतीये, कारण की इथे शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी पोषक परिस्थिती आहे। जवळपास 6 टर्म इथे 161 क्रमांकामधून शिवसेनेचाच नगरसेवक निवडून आलेला आहे आणि असं असताना सुद्धा इतकं पोषक वातावरण असताना सुद्धा आयात उमेदवार घेतला गेला, त्याला उमेदवारी साठी AB फॉर्म देण्यात आला। नेमकं हे का करण्यात आलंय हा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात आहे आणि त्यामुळे त्यांची नाराजी पाहायला मिळते। या नाराजीचं रूपांतर नेमकं आता कसं होतंय, हे नाराज पदाधिकारी आहेत ते काय पुढचं पाऊल उचलतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।